श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण बघणार आहे लिंबू मिरची बांधण्याची प्रथा कशी सुरू झाली आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे. तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर ज्या काळात वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक बैलगाडीतून प्रवास करत असत. मैलाच्या या प्रवासात बैलगाडीला लिंबू मिरची बिबा हा एक टोकदार तारे तोडून गाडीच्या अशा भागात बांधत की तो लगेच लोकांच्या निदर्शनास पडेल किंवा प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे, जेणेकरून घरासमोरून जाणाऱ्या वाटसरूंना तो लगेच मिळेल. पण हे का, असा प्रश्न आता आपल्याला पडेल. मैले चालत असताना माणसाला तहान लागल्यास, पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाळ निर्माण करण्यात येते, ज्यामुळे माणसाची तहान तात्पुरती शमवता येऊ शकते. त्या काळी साप नाग यांचा वावर फार मोठा होता, म्हणून चालत जाताना एखादा साप जर आपल्याला चावला तर त्याला मिरची खायला देत होते. म्हणजे याच्यावरून कळायचं की तो साप विषारी आहे की बिनविषारी. जर साप चावला असेल तर मिरची तिखट लागते आणि जर तो बिनविषारी असेल तर तिखट लागत नाही. की तो साप विषारी होता की बिनविषारी होता हा अंदाज बांधला जात होता. बिबा हा एक उत्कृष्ट अँटीबायोटिक आहे, म्हणून तो जखम झाल्यास किंवा कापल्यास बिबा आपण लावतो. आणि हे सगळे एका टोकदार तारेत ओवले जाते, असे की जी तार पायातला काटा काढण्यासाठी पण उपयोगी येत असे. तर अशा प्रकारे हा प्रथमोपचार बैलगाडीवर घराच्या दर्शनी भागात लावला जात असे, कारण त्याचा उपयोग प्रथमोपचारासाठी होई. पुढे वाहने आली आणि हा प्रथमोपचार एक अंधश्रद्धा म्हणून अजूनही चालत आहे. हा प्रथमोपचाराची पद्धत कशी अंधश्रद्धा झाली ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा हाच एक उद्देश होता. म्हणून लिंबू मिरची बांधणे हे काही बाधा करण्यासारखे नाही आहे. ती एक प्रथमोपचाराची जुनी पद्धत आहे, ज्याला आज आपण अंधश्रद्धा म्हणून पाळतो. धन्यवाद.